विश्रांतीनंतर आपलं स्वागत। आता बातमी नांदेडमधून। नांदेडमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला। शवविच्छेदन सुरू असताना रुग्णालयाची बत्ती गुल झाली। खासगी वाहनाच्या उजेडात शवविच्छेदन पार पडलं। नायगाव उपजिल्हा रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार। चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती या प्रकरणी गठीत करण्यात आली। नांदेडमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची ही धक्कादायक घटना आहे। नायगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयातील पोस्टमार्टम विभागात वीज पुरवठा नाही, त्यामुळे एका खासगी वाहनाच्या उजेडात एका व्यक्तीचं शवविच्छेदन करण्यात आलं। या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी आमची 3 सदस्यीय कमिटी स्थापन केली आणि ती कमिटी त्याचे व्हेरीफाय करेल आणि जर त्याच्यामध्ये ते तसं नसेल आणि काही कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करू। पण पीएम चालू असताना बंद करणं हे अपेक्षित नव्हतं असं त्यांचं एक म्हणणं आहे की आम्ही पीएम चालू असताना हे अचानक वायर जाणं लाईट बंद पडली आणि त्यावेळेला आम्हाला सुचलं आम्ही ते केलं असं त्यांचं म्हणणं आहे। तर याबद्दल आम्ही आमच्या 3 सदस्यीय त्याची चौकशी करेल आणि चौकशीमध्ये जर तसं नसेल तर कोणी दोषी असतील त्याच्यावर आम्ही कारवाई करू।